आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की यांच्या ऍक्टिंगला आज सुद्धा रिकग्निशन मिळत नाही. अक्षय, तुमच्या ऍक्टिंगचे काही सीन्स बघितले आपण या फिल्म मध्ये. पण हे खरं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती करिअरची तेव्हा असं बोललं जायचं की फिल्म सेटच्या फर्निचर मध्ये. नक्कीच हे कोणी दुसऱ्याने नाही तर मीच म्हणालो होतो. आणि हा एक योगायोग आहे की मी फिल्म मध्ये येऊन गेलो आणि नंतर फिल्मकडेच मी तर जेव्हा पहिल्यांदा मी कॅमेरा पण फेस केला तर पहिल्यांदा मी कॅमेरा पाहिला होता की कॅमेरा कसा असतो आणि मग जे काही शिकलो ते एक्सपिरियन्सने शिकलो. महेश भट म्हणाले की जर ऍक्शन करून घ्यायची असेल तर अक्षयला घ्या, ऍक्टिंग करवायची असेल तर अजिबात घेऊ नका. ते पण एकदम बरोबर बोलले होते, कारण त्यांनी खरंच ऍक्टिंग बद्दल मला इतकं माहित नव्हतं. आता 25 वर्ष होऊन गेले, 100 पेक्षा जास्त फिल्म झाल्यात, आता तरी समजलं नाही? अजूनही नाही. अजून पण त्या हिशोबाने ज्या हिशोबाने तुम्हाला वाटते की जितके पण अवॉर्ड नाईट्स होतात त्यात जर अवॉर्ड मिळाले तर ऍक्टिंग येते, तर त्या हिशोबाने मुळीच नाही, अजून नाही माहिती झालंय. ना कोणी क्रिटिक प्रशंसा करतात ना कोणी अवॉर्ड देतात. खूपदा असं होतं, काही अवॉर्ड नाईट्स मध्ये मला अवॉर्ड्सवाले असं फोन करून बोलतात की जर तुम्ही फिल्म म्हणजे अवॉर्ड नाईट मध्ये परफॉर्म कराल तर अर्धे पैसे घेऊ आणि तुम्हाला अवॉर्ड दिला जाईल. तर मी म्हणालो की तुम्ही पूर्ण पैसे द्या आणि अवॉर्ड घरी ठेवून घ्या. जेव्हा एअरलिफ्ट सारख्या फिल्मसाठी तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला तर मी बघितलं सोशल मीडियामध्ये खूप मोठं कॅम्पेन चालू होतं. तुमच्या फॅन्सचं म्हणणं होतं की सगळे अवॉर्ड विकलेले असतात. आता ते मी नाही सांगू शकत की ते असे का म्हणत होते, पण हे त्यांचं प्रेम आहे, त्यांचा मोठेपणा होता. मग तुम्हाला नाही वाटत की काही देऊन घेऊन? हो, देऊन घेऊन जर काम करायचं असेल तर म्हणजे त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाहीये. खूपदा झालेलं आहे की संधी होती असं मी करू शकत होतो, पण मला करायचं नव्हतं. म्हणजे असं की ही ऑफर आली होती की पैसे द्या आणि अवॉर्ड शो मध्ये जर तुम्ही अर्धे पैसे घेऊन परफॉर्म करून घ्याल तर तुम्हाला मिळून जाईल एक. तर मग करायचा होता परफॉर्म, घ्यायचा होता अवॉर्ड, त्यात काय? मग हे जज साहेब हे शिकवताय मला? जे फिल्म क्रिटिक आहेत ते हे लिहितात की अक्षय कुमारची फिल्म बघायला जायचं तर डोकं घरी ठेवून जायचं. हा, जर बघा 25-26 वर्ष होऊन गेली मला इंडस्ट्रीमध्ये, त्या हिशोबाने जर मी अजून 25-26 वर्ष काम करू तर माझं मत आहे ते बिलकुल बरोबर आहे. एक अशी वेळ होती की 11 फिल्म एकानंतर एक फ्लॉप झाल्या होत्या एकाच वेळेला. 16. 11 नाही 16 झाल्या होत्या. मी थोडी सवलत देत होतो तुम्हाला. नाही, हा सवलत बिलकुल नका करू. तुम्ही पहिला प्रश्नच हा विचारून सवलत इतकी दाखवली आहे. तर मग हे सांगा की काय रहस्य आहे की 16 फिल्म एकाच वेळेला फ्लॉप झाल्या, त्यानंतरही तुम्ही हिरो बनून राहिलात? सगळ्यात विशेष गोष्ट आहे की या फिल्म इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही ऍक्टर कमी जास्त असाल तर ना चालेल, पण व्यक्ती म्हणून चांगला हवं. वेळेवर पोहोचा, तुम्ही बरोबर वेळेवर काम करा, बी प्रोफेशनल इनफ अँड तुम्ही बी प्रोड्युसर्स ऍक्टर अँड यू विल नेव्हर हॅव एनी प्रॉब्लेम इन दिस इंडस्ट्री, बिकॉज ही इंडस्ट्री ना खूप मोठ्या मनाची आहे आणि मोठ्या मनाने देते. पण तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष नाही देणार तर खूप लोकांना मी पाहिलंय, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी खूप लोकांना वरून खाली पडताना पाहिलंय आणि आय एम शुअर की तुम्ही पण इतक्या लोकांना ओळखता की जर तुम्ही प्रोफेशनल नाही आहात, तुम्ही जर लक्ष नाही ठेवलं तुमच्या प्रोड्युसरकडे, जर तुम्ही मनमानी केली तर तुमचा डाऊनफॉल हळूहळू कसा आणि कधी होऊन जाईल तुम्हालाही कळणार नाही. कशी मनमानी होते, काय करतात? मनमानी होत असते, टाइमवर नाही येणार, फिल्मला डिले करणं, रिलीज स्वतः फायनल करणे, असं मानणं की तुम्हाला सगळं काही माहिती आहे, डिरेक्शनवर म्हणजे स्वतःच सांगून घ्यायचं की काय शॉट आहे, काय कसं करायचं, काय करायचंय. तर खूप काही गोष्टी आहेत. बघा, फिल्मचं हिट होणं सगळ्यात मोठी गोष्ट असते फिल्मला हिट व्हायचं असताना की योग्य वेळेवर बनून जाणे. जेव्हा त्याचा इंटरेस्ट लेवल 0 असतो, म्हणजे जो पैसा लावतो प्रोड्युसर, तर तुमची फिल्म 2 किंवा 2.5 महिन्यांमध्ये बनली पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द फिल्म मेकिंग. काही फिल्म्स असतात 1.5 वर्ष चालत राहतात, 3 वर्ष चालत राहतात. पण तुम्ही म्हणताय की खूप चांगली फिल्म इंडस्ट्री आहे. तुम्ही तर ऍक्शन हिरो बनायला आला होतात आणि तुम्हाला कॉमेडियन बनवलं. नाही,
कॉमेडियन बनवून नाही दिलं, कॉमेडी केली. कॉमेडियन कोणी बनवत नसतं. त्याच्यानंतर रोमॅन्टिक पण केले, त्याच्यानंतर निगेटिव्ह रोल्स पण केले, सगळे रोल्स केलेत मी जीवनात. मग सगळ्यात जास्त अवघड काय आहे? कॉमेडी. लोकांना हसवणं सगळ्यात अवघड असतं. कारण रडणं धडणं तर डोळ्यात बोट घाला, तुम्ही तर स्वतः रडत बसणार, तेही रडत बसतील. मग रडवणं तर खूप सोपी गोष्ट आहे. सांगून द्या की हे झालं तुमच्या परिवारासोबत, ते झालं. पण हसवणं इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग, जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये रेकॉग्नाइज नाही होत. आणि कॉमेडी करणाऱ्यांना अवॉर्ड सुद्धा नाही मिळत. नाही, बिलकुल नाही, त्यांची कदरच होत नाही. पण जेव्हा पाहायला गेलं तर मी सांगतोय, मी किती लोकांना बघितलंय, किती पोरांना मी भेटतो आणि त्यांचे आई वडील येतात आणि ते म्हणतात, तुम्हाला माहितीये माझा मुलगा ना हेराफेरी बघतच जेवण करतो. आणि जर मी त्यांचे डायजेशन चांगले होत आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? पण कधी असं नाही वाटत की आपली जी कॉमेडी आहे ती इतकी क्लास नाहीये, ज्यात बऱ्याचदा अशा प्रकारची चेष्टा केली जाते की फॅमिली बरोबर बसून बघू शकत नाही, नाही? माझ्या सगळ्या फिल्म्स आहेत ना, सगळ्या US सर्टिफिकेटेड आहेत. तर माझ्या फिल्ममध्ये असं नाहीये. माझ्या फिल्ममध्ये बाय ग्रेस ऑफ गॉड सॅटेलाइटमध्ये खूप फ्रेंडली फिल्म असतात. अजूनही कधी भीती वाटते की आता फिल्म बनली आहे? मी ऐकलंय एअरलिफ्ट जेव्हा बनली होती, बरोबर. तुम्ही खूप घाबरला होतात की माहित नाही चालेल की नाही चालेल. भीती तर मुळीच नव्हती. एअरलिफ्टच्या वेळेला मी अभिमानाने सांगायचो की ही माझी फिल्म आहे, हे की अशी फिल्म आहे. एक अशी गोष्ट मी लोकांच्या समोर आणली जी वास्तवात घटना घडली होती. 1,70,000 लोकांना आपल्या भारताचे पायलट्स, इंडियन एअरफोर्स यांनी वाचवून आणलं होतं. तर मग मी का घाबरू? तर ही तर सगळ्यात अभिमानाची फिल्म होती माझी. नाही, चालेल की नाही चालणार याची चालणार भीती. की नाही चालणार ही पण भीती नव्हती, तीही भीती नव्हती. बिकॉज हे मात्र नक्की होतं की इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस फिल्म फॉर मी. ती चालणार की नाही चालणार या बाबतीत मी विचार नाही केला कधी. आणि रुस्तम सुद्धा ह्या हिशोबाने मोठी फिल्म होती. रुस्तम पण होती नक्कीच. इट वॉज अगेन बेस्ड ऑन ट्रू फॅक्ट्स ऑफ लाईफ अँड दॅट्स इट. प्रेक्षकांनी तर रिवॉर्ड दिला, प्रेक्षकांनी दोन्ही फिल्म्स बघितल्या. रिवॉर्डची काही चिंता नाही. रिवॉर्ड खूप छान मिळतात. पण तुम्हाला नाही वाटत की 26 वर्ष होऊन गेली, 100 पेक्षा जास्त फिल्म्स केल्या, पण आज सुद्धा अवॉर्डच्या दुनियेत, क्रिटिक्सच्या दुनियेत जी रिस्पेक्ट मिळायला हवी, रिकॉग्निशन मिळायला हवं, मला काहीतरी करा त्यासाठी. मला नाही वाटत की त्यात एवढी चिंतेची गोष्ट आहे. मला नाही वाटत सर की त्यासाठी मी स्वतःचा मॉरल डाऊन करून घेऊ किंवा असं काही विचार करून घेऊ की ही गोष्ट चुकीची आहे की मला हा अवॉर्ड पाहिजे. हो, कधी थोडंसं वाईफकडून टोमणा मिळतो. बस तेवढीच गोष्ट टोचते, नाहीतर तुमची किंवा दुसऱ्या कोणाचं बोलणं काही टोचत नाही.